गावावरून आई आली आणि तिने काही करून खाऊ घातलं नाही असं तर होत नाही. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्वजण? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे न्यू मम्मी ब्लॉग. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आई स्वतःच्या हाताने पावटा खिचडी बनवणार होती आणि तिची तयारी चाललेली होती. खिचडी भात मसाले काय चालू आहे? पावट्याच्या शेंगा खुसायला होतं. हे बघ, टमाटे आणलेत. वावरातूनच आणले का? वरातून आणलेत. मिरची आणायच्या जाऊन. आणि चुलीवर बनवणार आहे का गॅसवर? चुलीवर 2 कांदे आणलेत, 2-4 मिरच्या आणलेत, 2-4 टमाटे आणलेत. हे का पावटा आणलाय. आता हे काय सोलून खिचडी बनवणार आहे. बरं. एक कांदा आणलाय, एक बटाटा घेतलाय, 2 गाठी लसणाचे घेतले. आता मी याची खिचडी बनवणार आहे चुली. ही जी माझी आई आहे ना, हिने खूप संघर्ष केलेला आहे बरं का जीवनामध्ये. माझ्या बाबांच्या खांद्याला खांदा देऊन हिने सगळं असं सुरळीत पाडलेलं आहे. अजूनही तिचा संघर्ष चालूच आहे. म्हणतात ना, यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो आणि अगदी ते इथे माझ्या वडिलांच्या बाबतीत लागू होतं. कारण माझ्या वडिलांच्या मागे माझी आई आहे, म्हणून माझे वडील आणि आम्ही सगळे आहोत. परिस्थिती बिकट असताना सुद्धा आईने खूप शांतपणे परिस्थिती सांभाळली. 5 मुलींचे लग्न, त्यांचे ऑपरेशन, त्यांना हुंडे, त्यांचे बाळंतपण, हे सगळं आईने खूप विचारपूर्वक केलं. शेतीला धक्का न लावता हे सगळं आईबाबांनी मिळून केलेलं आहे. तर इथे मस्तपैकी आईने चूल पेटवून चुलीवरती पातेलं ठेवून त्याच्यामध्ये लसूण टाकला, जिरे टाकले. मस्तपैकी सुगंध असा सुटला होता. मग नंतर कांदा टाकला. आता हा सुगंध आणि हा आवाज जो होता तो पाहून आमच्या पोटामध्ये एकदम कावळे ओरडायला लागले होते. इथे बहीण सुद्धा माझी मदत करत होती ताईला. तिने ताजा पावठा धुतला. तिला म्हटलं धुवायची काही गरज नाही, पण ती म्हणे नाही, शेतामध्ये धूळ वगैरे बसते. धुवून आईकडे दिला. आईने तो तेलात मस्तपैकी टाकला. त्याचा सुगंध तर एवढा भारी येत होता. हा त्यात इंद्रायणी तांदळाचा हा भात चाललेला होता इथे. त्याच्यामध्ये थोडीशी आईने चटणी टाकलेली आहे, म्हणजे मिरची पावडर घरून आणलेली आहे आईने बरं का. ही मिरची पावडर बनवून स्वतःच्या हाताने मिरची टाकली होती, पण मिरची फिक्की असल्यामुळे झणझणीत असा भात आम्हाला बनवायचा होता. आणि नंतर मग हळद टाकली आईने, बटाटा टाकला आणि सगळं मस्तपैकी मिक्स करून घेतलं. तर इथे कांदा लसूण मसाला माझी बहीण टाकत होती थोडासा. आई सांगायचं काम करत होती आणि ती आईला मदत करत होती. मस्त असा सुगंध सगळीकडे पसरला होता. आता ही जी प्रोसेस चालू आहे ना, ही प्रोसेस पाहून मला आमची फजिती आठवली. आम्ही मागच्या वेळेस असाच भात बनवत असताना आमचं पातेलं कढई चुलीवरून सटकली होती. तर इथे मस्तपैकी इंद्रायणी तांदूळ धुवून टाकला आईने आणि चांगला मिक्स करून घेतला. ही सगळी प्रोसेस होताना ना आम्हाला एकदम लहानपणच आठवलं. लहानपणी आई अशीच चुलीपाशी स्वयंपाक करायची आणि आम्ही सगळे लेकरं भावंड आम्ही सगळे आजूबाजूला ताटं घेऊन असे बसायचो. आणि अगदी तसंच इथे घडलेलं होतं. आई भात बनवत होती आणि आम्ही भोवतालून बघत होतो की कधी तयार होतोय. एकदाची फोडणी बसली भाताला आणि पाणी वगैरे टाकलं आईने आणि त्याला चांगलं मिक्स करून घेतलं. त्यात मीठ टाकलं आणि भात मस्त शिजला. याची टेस्ट एवढी भारी लागत होती ना, ती तुम्हाला मी शब्दात सांगूच शकत नाही. अशा पद्धतीने मस्तपैकी भात आम्ही सर्वांनी मिळून फिनिश केला. शेवटी आम्हाला पुरला सुद्धा नाही. एवढं मोठं पातेलं होतं तरी पण आम्हाला कमीच पडला, कारण त्याची चवच भारी होती. तर आम्ही सर्वांनी मिळून इथे भात संपवला आणि माझ्या आईला जेव्हा कळलं ना मी व्हिडिओ काढते, तेव्हा तिचा पदर असा डोक्यावर गेला. तर अशा पद्धतीने आमचा आजचा दिवस गेला. तर चला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. बाय.